सूर्याचा घेऊ द्या. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. तर सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे 1 जानेवारी म्हणजे नवीन वर्षाचा पहिला दिवस. तर इथे बघा रोजची म्हणजे कामं चालू आहेत. ते घराची साफसफाई, क्लिनिंग, चादर लावणं, हे सगळी कामं आता बघा मी करत आहे. आज थोडीशी धावपळ आहे माझ्या मागे, कारण मला जायचं आहे कुठे ते तुम्हाला नक्कीच पुढे दिसेलच. म्हणून आज मी लवकर आटपते. आज आता पोछा वगैरे झाला की म्हणलं पटकन कपडे धुवून घेते, म्हणजे मी आंघोळ केली की पटकन पूजा वगैरे करेल. जेवण वगैरे झालं की मग आम्हाला निघायचं आहे. फ्रॉक घालणार आहे, तर मी ऋतुजाला घालून देते फ्रॉक. आणि ऋतुजा बघा इथे माझा ना मेकअप करून देते. खूप मागे लागली की मम्मी ना तू मेकअप करून घे म्हणून. आणि तशी पण ना मी फार कमी मेकअप करते. तर मुलांनी पण आज मेकअप केला होता, बाहेर जायचं आहे म्हणून. तर म्हटलं चला माझा पण आज थोडासा करूनच घेते. अरे वा, तुझ्या तर छान मेकअप करून देते. तर आता आम्ही कुठे चालू आहे ना तुम्हाला माहितीच पडेल. आणि चला तर मग तुम्ही आमच्यासोबत कंटिन्यू राहा. आणि ऋतुजा बघा कशी तयार झाली आहे. चल ठीक आहे, पकड. इकडे मला पहिले सूर्याचा घेऊ द्या. ती कसली गाडी आहे ग मम्मी? गाडी कुठे लावायची? 100 रुपये झाले तुमची पूर्ण का? हे घ्या. चल. तर इथे आलो आहे बघा आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये. आणि तसे आम्ही चाललो होतो कालीमाताच्या मंदिरात, पण मी जिथे हार घ्यायला आली आहे ना तिथे ना गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर म्हटलं चला आपली सुरुवात नाही का आधी गणपती बाप्पापासूनच करावी, म्हणून आम्ही आधी गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. आणि मग योगायोगाने नाही का आजूबाजूला भरपूरशी मंदिरं आहेत बघा. तर म्हटलं चला सगळ्याच देवबाप्पांचे दर्शन करून नाही का आज नवीन वर्षाची सुरुवात करूया. तर योगायोगाने बघा इथे आमचं इथलं महादेवांचं प्रसिद्ध मंदिर आहे, कल्याणेश्वर मंदिर. तर म्हटलं तिथेच आपण दर्शन करून घेऊया. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या जस्ट बाजूलाच आहे हे मंदिर. तर बघा आज सगळ्याच देवबाप्पांचं दर्शन आम्हाला घडतं आहे. किती छान सुरुवात होते आमची नवीन वर्षाची. तर म्हटलं चला महादेवांकडं पण आपल्या काही मनोकामना मागून घ्याव्यात की नवीन वर्ष आमचं चांगलं जावं आणि जे काही आमचे प्रॉब्लेम्स आहेत ते आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत. आणि इथे बघा आली आहे मी कालीमाता मंदिरामध्ये. तर इथे पण बघा हनुमानजी आहेत, नवग्रह आहेत, कालभैरवनाथ आहेत, म्हणजे सॉरी बटुक भैरवनाथ आहेत, महादेव आहेत आणि बाजूला कृष्ण भगवानांचं पण मंदिर आहे. म्हणजे ना ऑल टोटल आमचे सगळ्या देवबापांचे दर्शन आज आम्हाला घडत आहेत बघा. खूपच मोठा योगायोग आहे. आणि मी खूप हॅपी आहे की सगळ्याच देवबापांचे दर्शन मला घडते. ह्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे. चढवायचं आपण दोघे चढवून का? मला तिला 2 देवांना चढवा. ठीक आहे तुला पडा.
हां हां मी हां तू पण. पण काय आहे बलून धपकन घाल घाल दुसरा घाल. जमलं ओके दॅट्स इट. ताई मला पण घ्यायची. जय माँ जय माँ काली. जय माँ काली. जय माँ काली. जय माँ काली. हॅपी न्यू इयर. हां मानव जन्म सफळ हां माझा पाय पण बघ ना. हो चिल्लर नाही हो का? तर आता आली आहे बघा मी घरी आणि येताना थोडंसं भाजीचं घेऊन आली बघा मी. आणि आता बनवते स्वयंपाक वगैरे आता करते मी. तर तुम्हाला दाखवते मी काय आणले भाजीचं. ₹1 किलो टमाटर घेतले मी आणि एक गोबी घेतली मी. 10ची गोबी मिळाली मला आणि शेपूची भाजी मिळाली बघा मला 20 रुपयाची शेपूची भाजी. बघा एक पत्तागोबीचं फूल एवढं मिळालं बघा भाजीचं मला. तर बघा मी निघाली होती कालीमाता मंदिरसाठी आणि मला घ्यायचे होते हार. तर मग नाही का इथे खूप महाग मिळतात हार. तर जिथे म्हणजे हार स्वस्तात मिळतात ना ते महादेवांच्या मंदिरकडे महालकडे. तर म्हटलं चला तिथे मी घेते हार. तर तिथे हार घेण्यासाठी गेली तर तिथेच गणपती बाप्पाचं पण मंदिर आहे, तिथेच महादेवांचं पण मंदिर आहे. तर मग त्यांचं पण दर्शन केलं मी. गणपती बाप्पाचं महादेवांचं दर्शन केलं मी आणि मग निघाली बर्डीला. कालीमाताचं मंदिर आहे आमच्या इथे. तर मग म्हटलं तिथे जाते. तिथे गेली तर तिथे बाजूलाच श्रीकृष्ण भगवानांचं मंदिर आहे. तर मी तिथे पण गेली, तिथे पण दर्शन केलं. असं मी म्हणजे योगायोगाने आम्हाला सगळ्याच देवांचं दर्शन झालं. आणि मग त्याच्यानंतर बघा भाजीचं घरामध्ये काहीच नव्हतं. तर म्हटलं चला मी थोडंसं भाजीचं पण घेते. तर मी थोडंसं भाजीचं पण घेऊन आली आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक. थोडं भाजीपाला पण घेऊन येते आणि मुलांना ना फार भूक लागली होती. तर म्हटलं चला काही ट्रीट होऊन जाते मुलांना नाही का. ॲक्च्युली काय झालं होतं मी तुम्हाला सांगते. एक सबस्क्रायबर ताई होत्या त्यांनी नाही का मुलांसाठी नवीन वर्षासाठी काही पैसे पाठवले होते थोडेसे. पण त्या म्हणाले की माझं नाव पण घेऊ नको काही नको आणि तू मुलांसाठी 2 दिवसासाठी त्यांनी पैसे दिले होते. जे काही मुलांना तुला खाऊ घालायचं आहे वगैरे ते मुलांना जे काय आवडतं ते कर म्हणे. पण मी काय केलं म्हणजे मुलांना खाऊ घातलं मी. कालचा शूट मी नाही घेतला बघा. कालचं कसं झालं, काल त्यांनी मला म्हटलं होतं जे काही बिल होतं आहे तुमचं ते मी तुम्हाला देऊन देईल पण तू शूट वगैरे नको घेऊ. आणि तसंही माझ्या मोबाईलमध्ये बॅटरी पण नव्हती. तर मग मी कालचं काही विशेष शूट नाही घेतलं. माझ्या शब्दाचा मान राखत मी नाही दाखवलं, नाही शूट घेतलं. पण आता मी तुम्हाला आजचं दाखवलं आहे. आजचं जेवढं पण गेलो आहे आम्ही बाहेर फिरायला वगैरे ते दाखवले आणि मी तुम्हाला दाखवते. कुठे गेलं मोरपंख. तर आम्ही एक मोरपंख पण घेतलेला आहे. तर हे बघा मोरपंख छान आहे ना.
तर हे आता मी देवाजवळ लावीन. तर आता करते बघा मी स्वयंपाक. आता खूप थकली आहे आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि प्लीज तुमचा असाच सपोर्ट राहू द्या आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट तुम्हाला राहू द्या. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.